मित्रांनो, तुमच्या पगारातून किंवा इतर उत्पन्नातून तुमचा टॅक्स कट झाला असेल, म्हणजेच टी-डी-एस कापला गेला असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आता आय-टी-आर भरायची गरज नाही, तर हे चुकीचं आहे. कारण आय-टी-आर भरल्यानंतरच तुमचा शेवटीचा फायनल टॅक्स जो आहे तो निश्चित केला जातो. आता हा आय-टी-आर का भरायचा आणि आय-टी-आर भरण्याचे नेमके फायदे काय आहेत, चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी रोहित आणि तुम्ही पाहताय मराठी इन्फॉर्मर रोहित गोरे. मित्रांनो, तुमच्या पगारातून किंवा इतर उत्पन्नातून टॅक्स कट झाला असेल, म्हणजेच टी-डी-एस कापला गेला असेल आणि तुम्हाला आता आय-टी-आर भरायची गरज नाही असे वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण टॅक्स कट होणे, टी-डी-एस हा फक्त कर वसुलीचा एक मार्ग आहे. तुमचा अंतिम कर, कर सवलत आणि रिफंड आय-टी-आर भरल्यानंतरच निश्चित होतो. आता आय-टी-आर का भरायचा आणि आय-टी-आरचे नेमके फायदे काय आहेत ते बघूया. जास्त कापलेला टी-डी-एस तुम्हाला परत रिफंड म्हणून मिळतो. म्हणजेच तुमच्या पगारातून आणि इतर उत्पन्नातून जर तुमचा टॅक्स जास्त कट झाला असेल, तर आय-टी-आर भरतेवेळी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटचे पुरावे व्यवस्थित दिले, तर जास्तीचा कट झालेला कर हा तुम्हाला रिफंड स्वरूपात तुमच्या थेट बँक खात्यात मिळतो. कोणत्याही कर्जासाठी ॲप्लिकेशनसाठी हा उत्पन्नाचा अधिकृत पुरावा ठरतो. विजा ॲप्लिकेशनसाठी सुद्धा याची मदत होते आणि आयकर विभागाच्या अधिकाच्या नोटिसांचा धोकासुद्धा कमी होतो. हीच होती माहिती आय-टी-आर का भरावा व याच्या फायद्यांबाबतची. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील, तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.